शब्द, मन आणि प्रेम. लिव्ह इन रिलेशनशिप लव्ह स्टोरी शुभ क्रिया. ओके. पार्ट आहे 347. पार्ट 346 मध्ये बघितलं होतं आपण क्रियाला शुभने 3 वर्षापूर्वीची बेस्ट फ्रेंड लपवली हे कळल्यामुळे क्रिया खूप हर्ट होते, रडते, रूममध्ये जाते. शुभ माफी मागत राहतो, पण क्रियाचा राग आणि दुःख कमी होत नाही. रात्री दोघेही झोपू शकत नाहीत. शेवटी हॉलमध्ये समोरासमोर येऊन मन मोकळं करतात. आणि मग क्रिया काहीतरी शुभला शेअर करते आणि शुभ ते बघायचं सोडून आपली सिरीज बघत असतो. तर क्रिया पाठीवर मारते आणि सांगते, तर शुभ चिडतो. सो आता पुढे बघू. आता परत दोघांचं भांडण होईल. ओ गॉड. शुभवर परत क्रिया चिडते आणि तसंच बोलते, ठीक आहे, आता नको बघू, माझी काही व्हॅल्यू नाही ना तुझ्या त्या सिरीज पुढे. तर ठीक आहे, आता मी ते शेअर केलेलं डिलीट करते आणि यापुढे काही पाठवणारच नाही. जा बघ तू तुझी सिरीज, खूप महत्वाची आहे ना. सो जा, बघ तुझी सिरीजच बघ. तर शुभ पटकन आपला फोन ठेवून क्रियाला जवळ घेत बोलायला येतो, पण क्रिया लांब हो बोलून मागे होत असते आणि जवळ येऊ देत नसते शुभला. तर शुभ बोलतो, आता असं मागे मागे जात खाली पडशील, सो प्लीज जास्त मागे जाऊ नको. तर क्रिया बोलते, तुला मी महत्वाची नाहीये ना, मग जा तुझी ती सिरीज बघ. तर शुभ पटकन क्रियाचा फोन घेऊन बाजूला ठेवतो आणि क्रियाला मस्त जवळ घेत गोदीमध्ये बसवतो आणि दोघांचे फेसेस अगदी जवळ जवळ असतात. शुभ तसं क्रियाला बघत असतो, पण क्रिया रागावून असल्यामुळे खाली किंवा इकडे तिकडे बघत असते. शुभ बोलतो, ते महत्वाचं नाहीये बेबी, पण असं लक्ष देऊन बघत होतो आणि तू येऊन डायरेक्ट मारली, ज्यामुळे राग आला मला. तर क्रिया बोलते, सरळ सांग ना, घाबरला म्हणून लक्ष नव्हतं वगैरे कव्हरअप कशाला करतो. तर शुभ बोलतो, असं काही नाहीये, कळलं ना, कोणी काही घाबरलेलं वगैरे नव्हतं. सो प्लीज. आणि मग क्रिया बोलते, तू माझी नोटिफिकेशन क्लिअर का करत होता ते सांग. मी जर इतकीच इम्पॉर्टंट आहे तर आधी का नाही बघितलं. तर शुभ बोलतो, बेस्ट सीन सुरू होता म्हणून म्हटलं हे आधी बघून घेतो, मग आपल्याला कामात आलं असतं ना. क्रिया बोलते, व्हॉट द हेल, हे असलं घाण बघत होता तू. अँड डोंट हा, असला फालतूपणा बघायचा पण नाही आणि ट्राय करायचा विचारही करायचा नाही. तर शुभ बोलतो, अगं वेडी मुली, मी ते फालतू नाही बघितलं. जस्ट रोमॅन्टिक बोलणं सुरू होतं, लाईक तो तिला मनवत होता फॉर दॅट, म्हणून लक्ष देऊन बघत होतो. अच्छा अच्छा, हो का. तर क्रिया बोलते, अरे पण तुझा हाच रोमांस मला सहन होत आणि तुला का परत काहीतरी बघायचं आणि ट्राय करायचं आहे. तर शुभ बोलतो, अगं तो कसा म्हणतो हे बघायचं होतं, बाकी ते सर्व सोड, तू बोलण्यात गुंतवू नको मला. आता मस्त जवळ आहे, सो करू दे मला. तर क्रिया बिलकुल काही नाही बोलत असं शुभला लांब करत असते, पण शुभ पुन्हा जवळ घेत हवं तिथे किस करून क्रियाला रेडी करतो त्यासाठी, आणि मग दोघांचं सुरू होतं. अगदी मनाला वाटेल तिकडे आणि वाटेल तसं किस करायला लागतात. हो. अर्धा तास किस आणि रोमांस करून झाल्यानंतर क्रिया बोलते, यार शुभ, तू ना लग्नानंतर मला खरंच काहीच काम करू देणार नाहीयेस. बिकॉज आत्ताच तू एवढं जास्त हार्ड आहे, सो नंतर काय काय होईल माझं काय माहिती. तर शुभ मस्त क्रियाला इकडे तिकडे किस करत सांगतो, की हे थोडं वाढेल, हे थोडं पुढे येईल, हे थोडं मागे जाईल असं. तर क्रिया बोलते, ए शुभ, जस्ट शट अप, मला बिलकुल आवडणार नाहीये असं काहीतरी होणं, सो प्लीज. आहे तशीच ठीक आहे मी, आणि असं काहीतरी होणार असेल तर मी काही करणारच नाहीये. तर शुभ बोलतो, हो ग बेबी, मस्करी करत होतो मी, नाही होते तसं काहीतरी, ओके. तर क्रिया बोलते, उठ चल, मला वॉशरूम जायचं आहे. तर शुभ बोलतो, आल्यानंतर असं झोपायचं आहे आपण, अगदी आहे आता तसंच. तर क्रिया बोलते, अशी झोप येणार नाही आपल्याला, कळलं का. उगाच काही बोलू नको. जे करायचं नाहीये ते होईल आणि परत उशीर होईल झोपायला, सो प्लीज शांतपणे हाकलून झोपू आपण. तर शुभ बोलतो, बरं जातो, ये जाऊन मग बघू. तर शुभ उठतो आणि क्रिया जाऊन येते वॉशरूम. तर शुभ मस्त क्रियाला बेडवर येऊ देतो आणि तसंच आपल्यावर घेत अगदी किस करत चावा पण घेतो कुठेही. तर क्रिया आऊच करत शुभला ओरडत असते. शुभ बोलतो, खूप सॉफ्ट आहेस बेबी तू, खरंच असं वाटतं ना खाऊन टाकावं तुला. तर क्रिया बोलते, खाऊन टाकू बोलू नको नेहमी नेहमी, मी काय खाऊ आहे का खाऊन टाकायला. तर शुभ बोलतो, खाऊपेक्षा पण अगदी मऊ मऊ क्युटी हॉटी बायको आहेस माझी. क्रिया करत मस्त फेल घेत असते. तर शुभ बोलतो, ओय क्रियू, असले आवाज काढू नकोस हं, नाहीतर मला राहवत नाही, माहिती आहे ना. तर क्रिया बोलते, हा मग हे असं डीप किस करत आहेस, मला त्रास देत आहेस, तर त्यामुळे माझीही तीच अवस्था होत आहे ना.
हो का? तर शुभ बोलतो, "हां, मग अवस्था बऱ्यापैकी दोघांची झालीच आहे, तर वेट कसला करत आहे आपण? चल ना करूया." तर क्रिया पटकन शुभचा फेस धरून बोलते, की "बाबू नाही ना, उद्या लवकर उठायचं आहे ना, प्लीज चल झोपू. उद्या ऑफिसमध्ये भरपूर काम आहे मला, सो प्लीज चल पुन्हा उशीर नको करायला." तर शुभ हो बोलत तसाच किस करू लागतो आणि मग 15 मिनिटने बोलतो, "झालं, चल झोपू." तर क्रिया बोलते, "मला जर दुखायला लागलं, तर खरं सांगते मध्यरात्री तुला उठवून मालिश करून घेईन." तर शुभ बोलतो, "अगदी आवडीने उठून करून देईन बेबी, डोंट वरी." तर क्रिया बोलते, "वाटलंच तरी याबाबतीत हेच बोलशील. बरं बेबी चल झोप." दिन दोघे मस्त हग करून तसंच झोपी जातात. रात्री 1:30 वाजता मस्त शुभ क्रिया अगदी गाढ झोपेत झोपलेले असतात. शुभचं एक हात क्रियाच्या कमरेवर आणि दुसरा क्रियाच्या हेअर्समध्ये असतो आणि क्रिया पण शुभच्या चेस्टवर डोकं ठेवून तसंच टाईट टाईट असा हग करून झोपलेली असते. आत्ता होणार आहे काहीतरी वेगळंच दोघांमध्ये. अचानक रियाच्या झोपेत खळबळ होते आणि थोडं डिस्कम्फर्ट वाटायला लागतं. पाठीत हलकं दुखू लागतं. तर क्रिया थोडी हालचाल करते, पण झोप उघडत नाही आणि हळूहळू क्रियाचं पाठीतलं दुखणं वाढत जातं. तर काही वेळाने क्रियाची झोप उघडते आणि रिअलाईज करते की पाठीत खालच्या भागात दुखत आहे. तर क्रिया असंच शुभपासून दूर होते आणि शुभ अजूनही गाढ झोपेतच असतो आणि मग क्रिया उठून बसते आणि स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करते. पण क्रियाचं दुखणं कमी होत नाही आणि मनात विचार करते की जर आज शुभने नसतं केलं तर काय झालं असतं एवढं? हां. क्रिया तसाच प्रयत्न करत असते बरं वाटावं म्हणून, पण काही फरक पडत नाही आणि शुभला बघते तर शुभ मस्त गाढ झोपेत झोपलेला असतो. क्रिया पुन्हा पुन्हा स्ट्रेच करत असते, पण दुखायचं कमी होत नाही आणि तसंच शेवटी दुखणं वाढतं, तर क्रिया ओरडते आ करून. तर हे आवाज ऐकताच शुभला जाग येते आणि बघतो तर क्रिया बसून दिसते आणि त्रासात असते. तर तसंच उठून विचारतो, की "बेबी काय झालं? कसला काही त्रास होतोय का?" तर क्रिया हो बोलत सांगते, की "पाठीत इथे खाली खूप दुखत आहे यार बेबी. प्लीज हेल्प मी. कर काहीतरी." तर शुभ बोलतो, "सो सॉरी बेबी. तू नको बोलत असताना देखील मी केलं म्हणूनच इतका त्रास होत असेल." तर क्रिया बोलते, "जाऊ दे ते सोड. आता मला मसाज करून हवाय. प्लीज बेबी. त्याशिवाय मला बरं नाही वाटणार." तर शुभ हो बोलून पटकन उठतो आणि लाईट्स ऑन करून क्रियाला विचारतो, की "बेबी कोणत्या ड्रॉवरमध्ये ऑइल आहे?" तर क्रिया सांगते तसं आणि मग शुभ पटकन ऑइल घेऊन क्रियाला झोपायला सांगतो. पण वरचं काढून. तर क्रिया बोलते, "आता पूर्ण का काढू? थोडं वर केलं की करता येईल ना?" हां, पण शुभ ऐकणार नाही. नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. फुल रोमॅन्टिक. पार्ट 3, 4, 8 मध्ये बघणार आहे आपण आता ह्यावर शुभ काय बोलतो, लाइक ऐकून घेऊन शांतपणे क्रिया सांगते तसं करतो, की स्वतःला हवं ते करूनच घेतो. आणि त्यानंतर दोघांमध्ये काहीतरी स्पेशल होणार आहे, लाइक मस्ती करता-करता आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळेल तेही बघू. रायटर अँड एडिटर शुभ वासेकर.